नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी, गोकुंदा, किनवट. आज आपण या ठिकाणी मागील पोलीस भरतीमध्ये पडलेले काही प्रश्न या ठिकाणी आपण घेऊन आलो आहोत आणि हे प्रश्न आपल्याला कन्सेप्ट प्लस शॉर्ट ट्रिक या मेथड आपल्याला सोडायचे. पहा तर पहा या ठिकाणी आता आपण एक एक प्रश्न पाहू आणि त्याचं सोल्युशन पाहू. जसं पहिलं उदाहरण पहा. उदाहरण नंबर 1 काय आहे पहा आता. ठीक आहे, पहा. दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 195 आहे. दोन क्रमवार विषम संख्या आहेत आणि त्यांचा लसावी 195 आहे. तर त्या दोन विषम संख्यांच्या दरम्यान असलेली समसंख्या कोणती? ठीक आहे. आता दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची. पहा, पहिली गोष्ट, कोणत्याही दोन विषम संख्या असू द्या. उदाहरणामध्ये 21 आणि 23, तर यांच्या दरम्यान एक समसंख्या असतेच बेटा. कोणत्याही दोन विषम संख्यांच्या दरम्यान एक समसंख्या असते. जसं 21 आणि 23 यांच्यामध्ये काय असेल? 22 असेल. आणि आणखी दुसरा एक मुद्दा घ्यायचा, दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतकाच असतो. उदाहरणामध्ये 9 आणि 11 या दोन क्रमवार विषम संख्या आहेत आणि यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतकाच असतो. म्हणजे किती असतो बेटा? 11 9 99. ठीक आहे, हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि आता एक एक पर्याय पहा. आपल्याला पर्यायातून जायचं आहे. चला एक एक पर्याय पाहू आपण. चला. तर दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावा 195 आहे. तर त्या दोन विषम संख्यांच्या दरम्यान असलेली समसंख्या कोणती? ठीक आहे, त्या दोन संख्यांच्या दरम्यान असलेली संख्या आपण किती म्हणू? 14. ही 14 असेल तर इकडे काय असणार बेटा? 13 आणि इकडे काय असणार? 15 है ना. मग आपण त्या दोन संख्या कोणत्या मानल्या? दरम्यानची संख्या जर 14 मानली तर त्या दोन विषम संख्या 13 आणि 15 असतील. आणि आता त्यांचा लसावी किती सांगितला? 195. मग दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतकाच असतो. आता या दोघांचा जर गुणाकार बेटा 195 आला तर समजायचं आपलं उत्तर हेच आहे. बघा बरं, 15 त्रिक 45 ला 5, हातचे 4, 15 1 15, 15 4 19. लसावी किती आला? लसावी किती आला आहे? 195. म्हणजे निश्चितपणे आपलं उत्तर काय असायला पाहिजे? 14. त्या दोन संख्यांच्या दरम्यान असणारी समसंख्या कोणती? तर 14. किंवा आणखी सांगतो बघा, आता हे 195 हा कशाचा गुणाकार आहे बेटा? 195 हा कशाचा गुणाकार आहे? दोन क्रमवार विषम संख्यांचा. याला भाग द्या बरं. 13 1 13, 6 उरले 13 पंचे 65 आणि पुन्हा शेवटी 15 1 15. मग मला सांगा त्या दोन संख्या कोणत्या आहेत बेटा? 13 आणि 15 आहेत. तर त्या दोन संख्यांच्या दरम्यान असणारी समसंख्या विचारली, त्याचं उत्तर काय पाहिजे? 14. बघा पर्याय नंबर किती आहे? 1 आहे, 14. चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न दुसरा पहा काय म्हणतो. तर 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद व 1 मीटर खोल आकाराचा रिकामा पिंप पाण्याने पूर्ण भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल? ठीक आहे. आता पहा, त्या पिंपाची लांबी, रुंदी आणि उंची कशामध्ये आहे बेटा? किंवा खोली म्हणा, मीटर मध्ये आहे. आणि आपल्याला विचारलं तो पिंप पूर्ण भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल. मग पिंपाला लांबी, रुंदी आणि खोली आहे, म्हणजे तो कोणत्या आकाराचा आहे? इष्टिकाचिती आकाराचा आहे. तर काय करा, तर पिंपाचे घनफळ, पिंपाचे पहिल्यांदा काय करा? घनफळ. पिंपाचे घनफळ बेटा, पिंपाचे घनफळ म्हणजेच इष्टिकाचितीचे घनफळ आणि सूत्र आहे LBH. सांगा लांबी किती आहे? 1, रुंदी किती आहे? 1 आणि खोली पण किती आहे? 1. 1 1 1 1 1 1 म्हणजे किती घनमीटर? किती घनमीटर? तर त्याचं जे घनफळ असेल त्या पिंपाचं ते किती असायला पाहिजे? 1 घनमीटर. आणि बेटा लक्षात ठेवायचं 1 घनमीटर बरोबर किती लिटर? तर काय करायचं पहा, 1 घनमीटर, घनमीटरचं रूपांतर लिटर मध्ये करताना हजारने गुणतात. आपला आन्सर काय? घनमीटर किती आहे इथं? 1 घनमीटर. आणि घनमीटरचं रूपांतर कशामध्ये करताना? लिटर मध्ये करताना बेटा किती गुणायचं असते? 1000 न गुणायचं असते. आता बघा 1000 1000 म्हणजे त्या पिंपामध्ये पाणी किती बसायला पाहिजे? पूर्ण 1000 लिटर. पर्याय नंबर किती दिसतो? तर 3 दिसतो. ठीक आहे, पर्याय नंबर 3, 1000 लिटर. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा आता. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 पाहता. सस्ये व मोर मिळून 18 आहेत. ठीक आहे, एकूण सस्ये आणि मोर यांची संख्या किती आहे? 18 आहे.
त्यांच्या पायांची संख्या 52 आहे. पायांची संख्या दिली बेटा 52 आहे. तर मोर सस्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत? चला पहा. तर आपण त्या दिवशी पाहिलं होतं, एक प्राणी आहे ससा, म्हणजे तो 4 पायाचा, आणि एक प्राणी जो आहे किंवा पक्षी म्हणा तो 2 पायाचा आहे. तर अशा प्रश्नामध्ये बेटा काय करायचं, पहिल्यांदा 4 पायाचा जो प्राणी आहे त्याची संख्या काढायची. आता उदाहरणामध्ये इथे किती? ससे. 4 पायाचा प्राणी आहे ससे, मग L/2 मायनस एच. एच म्हणजे हेड. आता एल म्हणजे पाय किती? 52 भागिले 2 मायनस एच किती? 18. एकूण संख्या म्हणजे डोक्याची संख्या. 52 ला 2 भाग द्या, बे दोन्ही 4, एकूणला बे 6 12, आणि मायनस किती करा बेटा? 18. 26 मधून 18 गेले तर किती राहतात बेटा? 8. म्हणजे आता ससे किती? 8. आता बघू आपण मोर किती. आता बघायचं आपल्याला मोर किती. एकूण संख्या किती आहे बरं त्यांची? 18. मग 18 मधून जर बेटा 18 मधून जर आपण हे 8 ससे मायनस केले तर मोर किती आले? मोरांची संख्या किती आहे बेटा? 10. मग आपल्याला काय विचारलं बघा, तर मोर सस्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत? मग बघा बरं, अधिक आहेत का मोर कमी आहेत? अधिक आहेत. कितीने अधिक आहेत? मोर 10 आणि सस्ये 8. म्हणजे बेटा मोरांची संख्या 2 ने कशी असायला पाहिजे? अधिक म्हणा किंवा काय म्हणा त्याला, जास्त. हे आपलं उत्तर असायला पाहिजे. मोरांची संख्या 2 ने जास्त असेल. म्हणजे पर्याय नंबर किती यायला पाहिजे आपलं उत्तर? पर्याय नंबर 4. ठीक आहे. चला आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न पहा. चौथा प्रश्न काय म्हणतो, तयार कपड्यांच्या दर्शनी किमतीवर 25% सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने 2250 रुपयाचे तयार कपडे विकले तर त्या मालाची मूळ किंमत किती? पहा. तयार कपड्यांच्या दर्शनी किमतीवर 25% सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने 2250 रुपयाचे तयार कपडे विकले तर त्या मालाची मूळ किंमत किती? पहा. आता मला सांगा, आपण एखाद्या वस्तूची मूळ किंमत किती मानली? 100, आणि सूट देऊन विक्री. पहा आता मला सांगा, की 100 रुपयाची जर वस्तू आपण बेटा 25% सूट देऊन विकली तर कितीला विकणार? 75 ला. आहे की नाही? कितीला विकणार? 75 ला. 100 रुपयाची वस्तू जर आपण 25% सूट देऊन विकली तर कितीला विकणार? 75 ला. जेव्हा आपण विकली 75 ला तेव्हा मूळ किंमत किती होती आपल्याकडे? 100. मग आपल्या उदाहरणामध्ये त्याने कितीला विकलं सूट देऊन? 25% सूट देऊन त्यानं विकलेलं आहे 2250 ला. ठीक आहे. चला, तर मूळ किंमत किती? पहा आता काय होईल. 100 गुणिले 2250 आणि बेटा भागिले किती? 75. ठीक आहे. 75 न सरळ भाग जातो. 225 ला 75 त्रिक 225 आणि समोरचा आहे एक बेटा 0. आणि आता 30 ला जर 100 न गुणलं त्याच्यावर 2 शून्य वाढले म्हणजे त्या मालाची मूळ किंमत किती असायला पाहिजे? पर्याय नंबर 1 असायला पाहिजे. ठीक आहे. पर्याय नंबर 1 किती आहे? 3000 रुपये. चला पुढं. 3000 रुपये. प्रश्न क्रमांक 5. नदीचा प्रवाह तासी 8 किमी म्हणजे प्रवाहाचा वेग. हा कशाचा वेग आहे? प्रवाहाचा वेग. नदीचा प्रवाह तासी 8 किमी तर नावेचा वेग 12 किमी आहे. नावेने ते अंतर प्रवाहाच्या दिशेने 2 तासात पार केले तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल? बघा आता बघू आपण अंतर. बेटा अंतर बरोबर काय असतो? वेग गुणिले वेळ असतो. ठीक आहे. अंतराचा फॉर्म्युला काय आहे? वेग गुणिले वेळ. आणि एखादी जेव्हा नाव प्रवाहाच्या दिशेने वाहते, ठीक आहे. आता पहा, हा प्रवाह आहे आणि ही नाव आहे. आता ही नाव जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल बेटा तर स्वतःचा वेग आणि त्या प्रवाहाचा वेग यांची काय होणार? बेरीज होणार. मला सांगा, आता या प्रवाहाचा वेग किती आहे? 8 आणि नावेचा स्वतःचा वेग किती आहे? 12. म्हणजे ती जी बोट आहे ती प्रवाहाच्या दिशेने कितीच्या वेगाने जाणार? 20 च्या वेगाने जाणार है ना. स्वतःचा वेग 12 आणि प्रवाहाचा वेग 8 म्हणजे एकूण वेग किती झाला? 20. आणि प्रवाहाच्या दिशेने 2 तासामध्ये अंतर पार केले म्हणजे वेळ आहे 2 तास.
म्हणजे अंतर किती झालं बेटा 40 किलोमीटर. आता आपल्याला विचारलं काय तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येताना तेच अंतर किती वेळामध्ये पार करेल. पुन्हा काय करायचं का वेळ काढायचा आहे वेळ. मग वेळ बरोबर काय तर अंतर भागिले काय असतो वेग. अंतर भागिले वेग. आता मला सांगा जाताना ती बोट किती गेली 40 किमी येताना ही किती परत येणार 40च. पण बेटा जातानाचा वेग कसा होता 20 पण येतानाचा वेग आता 20 नसेल का तर नाव येते तिच्या वेगाने 12च्या वेगाने आणि प्रवाह इकडून त्याला प्रवाहाचा वेग किती आहे 8 म्हणजे आता नावेचा वेग आहे 12 आणि प्रवाहाचा आहे 8 म्हणजे प्रवाह प्रत्येक तासाला त्या नावेला किती किलोमीटर मागे ढकलणार 8 किलोमीटर. म्हणजे आता ही बोट येताना किती वेगाने येईल मग 4 आहे ना 12 आणि 8 मधला फरक घ्या 4 आणि 4 10 40 म्हणजे बेटा येताना किती वेळ लागणार आहे तर येताना वेळ लागेल 10 तास. पर्याय नंबर किती आहे 3. या ठिकाणी बघा पर्याय नंबर 3 किती लागायला पाहिजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल तेच अंतर आहे ना. चला पुढं पुढचा प्रश्न 50 मीटर बाजूच्या चौरसाकृती मैदानाच्या कडेने प्रत्येक 5 मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा केल्यास एकूण किती विद्यार्थी उभे करता येतील. बघा 50 मीटर बाजू. आता असा एक मैदान आहे कोणत्या आकाराचं चौरसाकार आणि याची बाजू किती आहे बेटा 50 मीटर. 50 मीटर बाजूच्या चौरसाकृती मैदानाच्या कडेने प्रत्येक 5 मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा केला. मला सांगा आता ही बाजू आहे या बाजूची लांबी किती आहे 50 मीटर आणि प्रत्येक 5 मीटरवर जर बेटा आपण एक मुलगा उभा केला तर किती मुलं बसतील बरं एका याच्यामध्ये 5 10 50 एका बाजूवर किती बसतील 10 मुलं आहे ना. मग एका बाजूवर 10 मुलं म्हणजे लगेच घाई करू नका 10 गुणिले 4 बाजूवर 40 मुलं असं करू नका का तर लक्षात ठेवा एका बाजूवर किती मुलं आहेत 10 पण एक लक्षात ठेवा आता की या कोपऱ्यावर एक मुलगा असेल आणि या कोपऱ्यावर एक मुलगा असेल मग या मुलाची जर आपण या मुलाला आपण याही बाजूवर काउंट करायलो आणि याही बाजूवर काउंट करायलो आहे की नाही. मग असे किती मुलं असतील या कोपऱ्यावर असणारे 4. तर बघा एकूण किती विद्यार्थी उभे करता येतील एकूण किती विद्यार्थी उभा करता येतील बघा एकूण विद्यार्थी किती उभा करता येतील सांगा. एका बाजूवर किती आहे बेटा 10 एका बाजूवर आहेत 10 अशा चौरसाकृतीला किती बाजू असतात 4 आणि पुन्हा त्याच्यातून काय मायनस करा 4 मायनस करा. पुन्हा एकदा 4 मायनस करायचं कारण सांगतो या कोपऱ्यावर जो मुलगा असेल तो याही बाजूवर मोजला जाईल आणि याही बाजूवर मोजला जाईल है की नाही. त्याच्यामुळं हे 4 मायनस करावं लागतील 10 चोक 40 आणि 40 मायनस 4 बरोबर आपलं उत्तर किती यायला पाहिजे बेटा 36 यायला पाहिजे. पहा 36 पर्याय नंबर किती आहे 4. तर आपलं उत्तर यायला पाहिजे 36 मुले किंवा विद्यार्थी त्या ठिकाणी उभे करता येतील. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. एका वाहनतळावरील स्कूटरच्या पुढे 26 आणि मागे 9 वाहने असल्यास एकूण वाहने किती. एकदम सोपा प्रश्न आहे पहा. एकूण काय विचारले बेटा आपल्याला वाहने. आता मला सांगा एकूण वाहने किती तर एक काय आहे स्कूटर. मग एक स्कूटर म्हणजे ते एक वाहनच आहे ना. एक एक स्कूटर आहे स्कूटरच्या पुढे 26 वाहने स्कूटरच्या समोर 26 वाहने आणि मागे 9 वाहने. त्या ठिकाणी एकूण वाहने किती असतील तर पहा एकूण वाहनांची संख्या किती बघा बरं 26 आणि किती होणार 27 आणि 27 आणि 9 किती होतील बरं 36. त्या ठिकाणी किती वाहन असायला पाहिजे 36 वाहने असायला पाहिजे. पर्याय नंबर 4 आहे बघा 36 वाहने त्या ठिकाणी असायला पाहिजे. चला पुढचा क्वेश्चन पहा. आता पहा प्रश्न क्रमांक किती आहे 8वा. आता हा आहे पहा दिशा ज्ञानावर. तर काय म्हणतो पहा हसीना घरातून निघून थेट पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली. तेथून ती उजवीकडे काटकोनात वळून सरळ शाळेमध्ये गेली तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे. पहा आता हे हसीनाचं घर हे हसीनाचं काय आहे बेटा घर हा बिंदू ठीक आहे. हसीना घरातून
थेट पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली. इकडची दिशा कोणती असते? पूर्व. इकडे असते पश्चिम. मग हसीना घरातून निघाली आणि थेट पश्चिमेकडे जाऊन कुठे पोहोचली बेटा? बाजारात पोहोचली. या ठिकाणी काय लिहू आपण? बाजार है ना. या ठिकाणी आहे बाजार. घरून निघाली, बाजारात पोहोचली. तेथून उजवीकडे काटकोनात वळून सरळ शाळेत गेली. आता इथून उजवीकडे वळली म्हणजे वरच्या दिशेने गेली आणि काटकोनात वळली आणि सरळ जाऊन कुठे पोहोचली बेटा? शाळेत जाऊन पोहोचली. म्हणजे इथं कोण आहे? शाळा. इथं आहे हसीनाचं घर, इथं आहे बाजार आणि इथं काय आहे? शाळा. तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे? बघा, तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे? तर लक्षात घ्या, या बिंदूपासून इकडे पूर्व असेल, इकडे पश्चिम असेल. या बिंदूपासून म्हणतो पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. इकडे काय असतं बेटा? मग आग्नेय. काय असेल? आग्नेय. आपलं उत्तर काय आलं पाहिजे? आग्नेय. तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला असेल तर उत्तर काय आलं पाहिजे? आग्नेय. पर्याय नंबर किती? 1. बरं, जर असं विचारलं असतं तिची शाळा घराच्या कोणत्या दिशेला? शाळा घराच्या कोणत्या दिशेला? तर आग्नेयच्या अपोजिट काय असते बेटा? वायव्य असते ना, वायव्य असते. पण विचारलं काय होतं? तर घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे? तर उत्तर येईल त्याचं आग्नेय दिशेला आहे. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. संग्राम जयपेक्षा 8 दिवसांनी मोठा. बघा, संग्राम कसा आहे? संग्राम जयपेक्षा मोठा आहे. हे चिन्ह किती दिवसांनी बेटा? 8 दिवसांनी. संग्राम जयपेक्षा 8 दिवसांनी मोठा आहे. सोनाली जयपेक्षा 5 दिवसांनी लहान आहे. सोनाली जयपेक्षा 5 दिवसांनी लहान आहे. म्हणजे जय मोठा आहे. सोनाली जयपेक्षा 5 दिवसांनी कशी आहे? लहान आहे. म्हणजे जय हा सोनालीपेक्षा 5 दिवसांनी कसा आहे? मोठा आहे. जर नाताळ दिनी सोनालीचा वाढदिवस येतो. नाताळ दिनी सोनालीचा वाढदिवस येतो. चला, नाताळ दिनी म्हणजे 25 डिसेंबर आहे ना. नाताळ कधी असतो? 25 डिसेंबर. मला सांगा, या ठिकाणी सोनालीचा जन्म दिवस कोणता सांगितला? नाताळ. म्हणजे 25 किती? डिसेंबर. ठीक आहे. जर नाताळ दिनी सोनालीचा वाढदिवस येतो तर संग्रामची जन्मतारीख किती? संग्रामची जन्मतारीख किती? मला सांगा, सोनालीपेक्षा जय कसा आहे बेटा? मोठा आहे ना. मग हा जर मोठा असेल, सोनालीपेक्षा जय जर मोठा असेल तर तो हिच्यापेक्षा 5 दिवस अगोदर जन्मला असेल. म्हणजे याचं जन्मतारीख किती असणार? 20 डिसेंबर. किती असणार? 20 डिसेंबर. म्हणजे सोनालीच्या अगोदर तो 5 दिवस जन्मला ना. सोनाली जर 25 डिसेंबरला तर जय कधी जन्मला असेल? 20 डिसेंबर. आता मला सांगा की या ठिकाणी जयपेक्षा आता हा जो संग्राम आहे तो 8 दिवसांनी मोठा आहे. मग संग्राम सुद्धा जयपेक्षा किती दिवस अगोदर जन्मला असेल? तर 8 दिवस अगोदर जन्मला असेल ना. 8 दिवस अगोदर. म्हणजे याचं जे जन्म दिनांक आहे बेटा तो किती असायला पाहिजे? 12 डिसेंबर असायला पाहिजे ना. म्हणजे 20 मधून 8 गेले किती? 12. हे आपलं उत्तर असायला पाहिजे, 12 डिसेंबर. ठीक आहे. चला, पर्याय नंबर किती? 1. किती असायला पाहिजे? 12 डिसेंबर. चला पुढे घ्या. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न 10वा पहा. 10वा प्रश्न. चला. एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशांनी जास्त आहे. एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशांनी जास्त आहे. चला, त्या कोनाचे माप किती असेल मग? त्या कोनाचे माप बघा, एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 ने जास्त. म्हणजे काटकोनाचं माप किती असतं? 90. आणि 90 प्लस 10 म्हणजे किती झालं? 100 अंश. म्हणजे त्या कोनाचं माप किती झालं पाहिजे? 100 अंश असायला पाहिजे. आता विचारलं काय? तर तो माप कोणत्या प्रकारचा कोन होईल? तर तो माप कोणत्या प्रकारचा कोन होईल? ठीक आहे. मला सांगा, ज्या कोनाचं माप 0 अंश असते त्याला शून्य कोन म्हणतात. ज्या कोनाचं माप 0 पासून ते 90 दरम्यान असते त्याला बेटा लघु कोन म्हणतात, है ना. ज्याचं माप 0 ते 90 दरम्यान असते त्याला लघु कोन म्हणतात. बरोबर 90चं माप असेल तर त्याला काय म्हणतात? काटकोन म्हणतात, है की नाही. त्याच्यानंतर 90 ते 180 च्या दरम्यान असेल तर त्याला काय म्हणतात? विशाल कोन म्हणतात. 90 ते 180 च्या दरम्यान जर माप असेल त्याला काय म्हणतात बेटा? विशाल कोन म्हणतात. ठीक आहे.
मग हे माप कसं आहे 90 ते 180 दरम्यान आहे. तर ज्या कोणाचं माप 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असते त्याला आपण काय म्हणतो विशाल कोण म्हणतो. ठीक आहे, चला पुढं प्रश्न क्रमांक 11. तुषारने फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. पहा, तुषारने फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये लिटर होता. तर त्या महिन्यामध्ये त्याने एकूण किती बिल दिले असेल. आता मला सांगा, हा फेब्रुवारी महिना कधी 28 चा असतो तर कधी 29 चा असतो बेटा. मग 28 चा कधी असतो तर तो साध्या वर्षामध्ये आणि 29 चा कधी असतो तर तो लीप वर्षामध्ये. मला सांगा 1996 कसं आहे, लीप वर्ष आहे ना. मग आता याचा अर्थ एकूण किती दिवस दूध घेतला असेल, एकूण दिवस किंवा असं करा एकूण दूध, एकूण किती दूध घेतलं बघा. महिना कोणता आहे फेब्रुवारी आणि 1996 मधला म्हणजे हा फेब्रुवारी महिना किती असेल बेटा 29 दिवसाचा असेल. किती 29. मग त्यानं दररोज किती लिटर दूध घेतलं 1.5. 1.5 त्याला गुन्हा म्हणजे आपण बघू या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यानं एकूण दूध किती घेतलं. 15/9 135 ला 5 हातचे 13. त्यानंतर 15×2 30 आणि 13 किती 43 आणि 1 दशांश सरकवा 43.5 लिटर. ठीक आहे. आता पुढे काय म्हणते दुधाचा दर 36 रुपये लिटर होता. तर त्या महिन्याचे बिल किती होईल. आता बिल किती होईल पहा, बिल किती होईल सांगा. त्या महिन्यामध्ये त्यानं दूध किती घेतलं 43.5 लिटर आणि दुधाचा भाव कसा आहे बेटा 36 रुपये प्रति लिटर. चला बरं आता आपण काय करू, या 435 ला किती निघून बेटा 36 ने 6 पंचे 30 हातचे 3 साइन 18 आणि 3 21 ला 1 हातचे 2 साइन 24 आणि 2 किती बेटा 26 पुन्हा 3 5 15 ला 5 हातचे 1 3 9 1 10 ला 0 हातचे 1 3 12 आणि 1 13 0 6 6 5 आणि 1 आणि 1 दशांश सरकवा म्हणजे 1566. किती 1566 रुपये हा गुणाकार येईल. ठीक आहे, आता हे आपण मिटून टाकू. पहा बरं आता पर्याय आहे का 1566 बघा. पर्याय नंबर किती दिसतो 2 दिसतो. त्या महिन्याचं दुधाचं बिल 1566 रुपये व्हायला पाहिजे. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. एका खोलीमध्ये 30 सेमी लांबी 30 सेमी लांबी आणि 30 सेमी रुंदी असणाऱ्या 150 फरशा बसविल्या. बघा एका खोलीमध्ये 30 सेमी लांबी आणि 30 सेमी रुंदी असणाऱ्या म्हणजे चौरस आकृती फरशा बसवल्या. आणि किती फरशा बसवल्या बेटा 150 फरशा बसविल्या आहेत है ना, बसविल्या आहेत. त्या खोलीची लांबी जर 4.5 मीटर असेल तर त्या खोलीची रुंदी किती असेल. ठीक आहे, आता बघू आपण खोलीचं क्षेत्रफळ. आता काय करा खोलीचे क्षेत्रफळ बघा किती असेल. आता मला सांगा खोलीचं क्षेत्रफळ आपल्याला करायचं आहे. तर लक्षात ठेवा एक फरशी जी आहे त्याची लांबी आहे 30 सेमी आणि बेटा रुंदी किती आहे 30 सेमी. मग 30 सेमी गुणिले 30 सेमी म्हणजे हे काय झालं एका फरशीचं क्षेत्रफळ. अशा किती फरशा बसविल्या बेटा 150. मग गुणाकार करा 30 गुणिले 30 3 त्रिक 9 आणि समोरचे 2 शून्य आणि गुणिले 150 फरशा. एका फरशीचं जे क्षेत्रफळ आलं ते किती आलं 900 चौरस सेमी आणि अशा किती फरशा आहेत 150. हा गुणाकार करा 15/9 135 आणि समोरचे 1 2 आणि 3 शून्य म्हणजे काय झालं चौरस सेमी. चौरस सेमी त्या खोलीचं हे झालं क्षेत्रफळ. पण क्षेत्रफळ कशामध्ये आहे चौरस सेमी मध्ये. आता आपण याला काय करू चौरस मीटर मध्ये करू. चौरस मीटर मध्ये मग पहा चौरस सेमीचं रूपांतर चौरस मीटर मध्ये करताना काय करतात. चौरस सेमीचं रूपांतर चौरस मीटर मध्ये करताना बेटा त्याला कितीने भागतात तर 10च्या 4थ्या घाताने भागतात म्हणजे 10,000 ने भागतात. बघा 13,5,0,0,0 हे कशामध्ये आहे चौरस सेमीमध्ये आहे. चौरस सेमीचं रूपांतर चौरस मीटर मध्ये करताना 10च्या 4थ्या घाताने भागतात. 10च्या 4थ्या घाताने म्हणजेच कितीनं 10,000 ने भागतात. हे 3 शून्य कॅन्सल हे 3 शून्य कॅन्सल आणि बेटा 135 ला आपण 10 ने भागलं तर 13.5 चौरस मीटर हे काय असेल त्या खोलीचं क्षेत्रफळ असेल चौरस मीटर मध्ये.
आपल्याला काय सांगितलं बघा आता, त्या खोलीची लांबी जर 4.5 मीटर असेल तर रुंदी किती? मग बघा आता रुंदी कशी काढता येते, तर डायरेक्ट त्याच्या क्षेत्रफळाला लांबीनं भाग द्या. क्षेत्रफळ किती आहे बेटा? 13.5. क्षेत्रफळाला जर आता आपण लांबीनं भागलं तर रुंदी मिळते, आणि जर आपण क्षेत्रफळाला जर रुंदीनं भागलं तर लांबी मिळते. मग रुंदी काढायची आहे. क्षेत्रफळ आहे 13.5 चौरस मीटर, आणि खोली किती, लांबी किती आहे बेटा? 4.5 मीटर. याला 4.5 न भाग द्या. 4.5 त्रिक किती होतात? 13.5. म्हणजे त्या खोलीची रुंदी मीटर मध्ये किती असायला पाहिजे? 3 मीटर असायला पाहिजे. किती मीटर असायला पाहिजे? 3 मीटर. पर्याय नंबर 4 दिसतो का पहा? 3 मीटर. ठीक आहे, चला पुढं नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. चला क्वेश्चन नंबर किती? 13. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 सेमी व 24 सेमी आहे. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूची लांबी 7 सेमी आणि 24 सेमी आहे, तर त्या कर्णाची लांबी किती? पहा कर्णाची लांबी किती. आता हा काटकोन त्रिकोण आहे, बरोबर? हा काटकोन त्रिकोण आहे 90 चा कोन, आणि एक बाजू किती आहे बेटा त्याची? 7 सेमी. काटकोन करणारी एक बाजू म्हणजे पाया, आणि काटकोन करणारी दुसरी बाजू म्हणजे उंची. मग एक बाजू आहे 7 सेमी आणि दुसरी बाजू किती आहे बेटा? 24 सेमी. आपल्याला विचारलं कर्णाची लांबी किती. तर बघा काटकोन त्रिकोणाचा कर्ण डायरेक्ट कसा काढायचा सांगतो. कर्णाची लांबी कशी काढायची, तर वर्गमुळामध्ये पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. सांगा बरं पायाचा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग? डायरेक्ट करू थोडं आपण. पायाचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग किती होणार? 49. त्याच्यानंतर आणखी कशाचा वर्ग? उंचीचा वर्ग. 24चा वर्ग किती होतो? 486. एक मिनिट. 24चा वर्ग बघा. 24 4 16 4 दुनी 8 8 दुनी 16 6 7 5 576 सॉरी 576 होतो पहा. 24चा वर्ग किती होतो बेटा? 576. आता या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज केली तर 6 किती येणार? 25. आणि 6 25चा वर्गमूळ किती येणार? 25. कर्णाची लांबी किती असेल बेटा? 25 सेमी. बघा बरं आहे का? पर्यायामध्ये आहे. पर्याय नंबर 2 दिसतो. किती सेमी? 25 सेमी. चला 14वा प्रश्न पाहता. प्रश्न क्रमांक 14. 14वा प्रश्न. 550 मीटर लांबीची दोरी 7 ठिकाणी समान अंतरावर कापली तर तयार झालेल्या तुकड्यांपैकी 4 तुकडे जोडले तर त्यांची लांबी किती मीटर होईल? आता बघा तयार झालेल्या तुकड्यांपैकी किती तुकडे जोडले बेटा आपण? 4 तुकडे जोडले तर त्यांची लांबी किती मीटर होईल? आपल्याला हे बघावं लागेल. एका तुकड्याची लांबी कशी काढायची? एका तुकड्याची लांबी कशी काढायची पाहता सांगतो. तर त्या दोरीची एकूण लांबी किती आहे बेटा? 560 है ना? 560. आणि आता एका तुकड्याची लांबी काढताना एकूण अंतराला तुकड्यांच्या संख्येनं भागायचं आहे. मला सांगा 7 तुकड्यांची संख्या आहे का? नाही. ती दोरी 7 ठिकाणी कापली म्हणजे बेटा तुकडे किती पडतात? 8. मग 8 7 56 आणि समोरचा एक 0 म्हणजे किती झाली? 70 मीटर. एका तुकड्याची लांबी किती झाली बेटा? 70 मीटर. मला सांगा असे किती तुकडे जोडले म्हणते? 4. तर असे 4 तुकडे जोडले तर त्यांची लांबी किती असेल? मग आन्सर एका तुकड्याची लांबी आहे 70 मीटर, आणि बेटा असे किती तुकडे जोडले? 4. म्हणजे 7 चोक 28 आणि समोरचा एक 0 म्हणजे किती मीटर व्हायला पाहिजे? 4 तुकड्यांची लांबी 280 मीटर. पर्याय नंबर 1 आहे पहा. किती आहे? 280 मीटर. चला पुढं शेवटचा क्वेश्चन असेल पहा. शेवटचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 15. एका आयताकृती शेताला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये दराने एकूण 4200 रुपये खर्च आला तर त्या शेताची लांबी 45 मीटर असल्यास शेताची रुंदी किती? पहा बेटा आता 3 पदरी कुंपण आणि प्रति मीटर 10 रुपये प्रमाणे किती खर्च आला? 4200. तर आपण पहिल्यांदा त्या शेताची काय काढू? परिमिती. त्या शेताची आपण पहिल्यांदा काय करायची? परिमिती. ठीक आहे. शेताची परिमिती कशी निघणार? तर लक्षात ठेवा खर्च किती आला? 4200.
किती पदरी? 3 पदरी. आणि किती रुपये मीटर प्रमाणे? 10 रुपये. या 10 सोबत हा शून्य कॅन्सल. बेटा 3 एक 3, एक उरला 3 चौक 12 आणि 0 म्हणजे किती मीटर झालं? 140 मीटर. त्या शेताची काय आली? परिमिती. मला सांगा, शेत हे आयताकृती आहे आणि परिमिती जर 140 असे आली असेल तर बेटा एल प्लस बी. एल प्लस बी म्हणजे लांबी प्लस रुंदी किती? तर परिमिती म्हणजे लांबी आणि रुंदीची डबल असते. 140 ला 2 भाग द्या म्हणजे लांबी आणि रुंदीची बेरीज किती असेल? 70 मीटर, आहे की नाही? 70 मीटर. तर आपल्याला या ठिकाणी शेताची लांबी किती दिली? 45 मीटर. आणि बेटा विचारलं काय? तर रुंदी विचारलं. ठीक आहे, विचारली रुंदी. मग रुंदी कशी काढायची? लांबी आणि रुंदीची बेरीज किती आहे? 70 मीटर. आणि त्याच्यातून लांबी जी आहे ते 45 मीटर काय करा? मायनस करा. किती येईल बरं मग आता? 70 मधून 45 गेले बेटा तर किती राहील? 50, 60, 70 म्हणजे 25 मीटर. त्या शेताची रुंदी किती असायला पाहिजे? 25 मीटर. पर्याय नंबर 4 पहा, 25 मीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.